आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वेदांत। नक्की जी माहिती मिळते त्यामध्ये अंतिम संस्कार हे धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर करण्यात आलेले आहेत आणि सनी देओल यांनी मूक अग्नी दिल्याचं कळतंय। अजूनही आपण बघितलं तर अधिकृतरित्या माहिती परिवाराकडून देण्यात आलेली नाही, मात्र सांगण्यात येते की अंतिम संस्कार झाल्यानंतर परिवारातलं कोणीतरी बाहेर येऊन या संदर्भात अधिकृत माहिती देईल। सध्या अजूनही आपण बघतोय जशी माहिती मिळते तशा प्रकारे चाहते हे आपल्याला या स्मशानभूमीच्या बाहेर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। साधारणपणे 1-1.5 तासापूर्वी धर्मेंद्र यांचं पार्थिव ॲम्ब्युलन्समध्ये याच पवनहंस स्मशानभूमीमध्ये आलं आणि त्यानंतर एकामागे एक परिवारातील सदस्य असतील किंवा मग सेलिब्रिटीज असतील किंवा धर्मेंद्र यांच्या कुटुंबाशी अगदी कनेक्ट असलेले अभिनेते असतील हे आपल्याला इथे या सगळ्या अंतिम संस्काराच्या वेळी आलेले पाहायला मिळाले। यामध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन हे आता आपण बघतोय या स्मशानभूमीमध्ये आहेत आणि जी माहिती मिळते त्यामध्ये अंतिम संस्कार हे पूर्ण झालेले आहेत आणि थोड्या वेळात त्यांच्या कुटुंबातला कोणीतरी सदस्य या ठिकाणी येऊन अधिकृतरित्या या सगळ्या संदर्भात माहिती देईल। आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती अस्वस्थ होती, ब्रिज कँडीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 10-11 नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवत होती आणि सुधारणा जाणवत असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। त्यामुळे मागील काही दिवसांपासून साधारणपणे आपण बघितलं तर 10 दिवसांपासून धर्मेंद्र हे आपल्या घरीच उपचार घेत होते, मात्र काल रात्रीपासून त्यांची प्रकृती बिघडली आणि आज सकाळी त्यांची निधन झाल्याची माहिती वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आणि त्याच्यामुळे आपण बघतो एकामागे एक सेलिब्रिटीज असतील हे या स्मशानभूमीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। थोड्या वेळापूर्वी आपण आमिर खान, अमिताभ बच्चन हे आलेले पाहायला मिळाले आणि सलीम खान त्याच्यामुळे आपण बघतोय सलीम खान हे आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत। एकामागे एक आपण बघतोय की सेलिब्रिटीज असतील, लेखक असतील, निर्माते असतील हे येताना पाहायला मिळतात। जशी माहिती परिवाराकडून देण्यात येते तसे हे सगळे सेलिब्रिटीज, निर्माते, लेखक आपल्याला इथे या स्मशानभूमीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। सलीम खान हे आता आलेले आहेत आणि जसं आपण बघितलं की 6 दशकं धर्मेंद्र यांनी सगळ्या भारतीय प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं होतं आणि ही मॅन म्हणून ते ओळखले जायचे आणि त्यामुळे अनेक जे आताचे अभिनेते बघतोय अनेकांनी अभिनयाचे धडे त्यांच्याकडनं घेतलेले होते आणि त्यामुळे अनेक जण जशी माहिती मिळते तशी या स्मशानभूमीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत। अनेक जण त्याचे चित्रपट पाहून मोठे झाले आणि त्यांची डायलॉग स्टाईल असेल किंवा आपण आता बघितलं त्यांची गाणी असतील ही अजरामर आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय या स्मशानभूमीच्या बाहेर चाहत्यांची सुद्धा आपल्याला गर्दी पाहायला मिळते। आपल्या आवडत्या अभिनेत्याला शेवटचं पाहण्यासाठी जशी ही बातमी कळली तशी यांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अनेक चित्रपट म्हणजे चित्रपटांची अशी 30-40ची यादी आपल्याला पाहायला मिळेल, कारण 300 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। अखेर म्हणजे अगदी आपण जर बघितलं अलीकडच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी चित्रपटामध्ये काम केलेलं पाहायला मिळालं आणि उद्या सुद्धा त्यांचा एक चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यामुळे अभिनयासोबत निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। आपण जर बघितलं त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा अगदी वेदांत, त्यामुळे अगदी छोट्याशा पंजाबच्या लुधियाना सारख्या छोट्याशा खेडेगावामधून येऊन आणि संपूर्ण बॉलिवूड मध्ये अधिराज्य गाजवणं ही काही सोपी गोष्ट नव्हे। धन्यवाद माहितीसाठी, असेच सोबत रहा। पुन्हा एकदा आपण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देऊयात गाण्यांच्या माध्यमातून।